नमस्कार मंडळी. नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझे व्ह्यूअर्स, फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स, सपोर्टर्स सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं, आरोग्याचं जाऊ दे. हे अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दुधाला उकळी आली आहे. ह्याच्यात केशर टाकते म्हणजे मग रंग चढतो छान. गॅस बारीक करते आणि आता त्याला मंद गॅसवर थोडंसं उकळू द्यायचं. दुधात थोडं मिल्कमेड घालतीये. आता यात साखर घालून घेते. थोडीशी घातलीये. चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता या दुधात आपण वेलची पावडर घालूया, जायफळ पावडर घालूया. दूध आपलं तयार आहे. आता पुऱ्या तळून झाल्या की याच्यात घालायच्या. पाव कप कणिक घेतलीये. 1 टेबलस्पून रवा मिक्स करते. मीठ घालायचं तर घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. गोड आहे म्हणून घालतात थोडं. पाण्याने कणिक भिजवते. कर्नाटकात ह्या रव्याच्या करतात पुऱ्या, पण मी नॉर्मली कणकीच्या करते. कणिक मळून घेऊया. छान मळून घेतलेलं आहे. थोडा वेळ झाकून ठेवू, 5 मिनिटं. ह्या मळलेल्या कणकीचे गोळे करून घेऊया आणि पातळ पातळ पुऱ्या लाटूया. ह्या पुरीला टोचे मारून घेऊया असे. प्लेटमध्ये काढते. दुसरी पुरी लाटून घेते. यालाही पुरीनं असे टोचे मारून घेते. अशाच बाकीच्या पुऱ्या करून घेते. आता या पुऱ्या मी तुपात तळून घेतलीये. याला टोचे मारल्यामुळे या फुगत नाहीत आणि तशाच पाहिजेत आपल्याला, कुडकुडीत. पुरी तळून झालेली आहे, बाहेर काढते. दुसरी पुरी तळून घेते. सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता मी यांचा थंड झाल्यानंतर चुरा करणार आहे. तळलेल्या पुऱ्यांचा चुरा केलेला आहे आणि आता मी तो दुधात टाकणार आहे. आता हा पुऱ्यांचा चुरा मी या दुधामध्ये टाकते.
अशा रीतीनं आपली पुरी खीर तयार आहे. पुरी खिरीवर थोडंसं वरनं केशर घालूया आणि थोडी ड्रायफ्रूटची पावडर घालूया. थोडीशी चारोळी घालूया. थोडे बेदाणे घालूया. रेझिन्स. तर मंडळी, आपलं हे पक्वान्न पुरी खीर तयार आहे. तुम्ही हे नक्की करून बघा, कॉमेंट करून सांगा आणि अशाच छान छान पदार्थांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. घरचं खाणं हेची आरोग्याचं लेणं.